नमस्कार. संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेले आहोत. नुकतेच एक सरकारने बेनिफिशियरी सत्यापन नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे. आता ते ॲप खरे आहे का? खरे असेल तर त्यावरती तुमचं नाव का दाखवत नाही, तसेच त्या ॲपवरती रजिस्ट्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे की नाही, हे आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, नुकतेच भारत सरकारने बेनिफिशियरी सत्यापन नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे. ज्या ॲप्लिकेशनचा उद्देश हा आहे की तुम्हाला जे आहे तर ते आता हयातीचे दाखले देण्याची गरज पडणार नाही. परंतु जेव्हा बरीच श्रोता मंडळी त्या ॲप्लिकेशनवरती रजिस्ट्रेशन करून बघत आहेत तर त्यांचे डिटेल्स अद्यापही मॅच होत नाही आहे किंवा त्यांना काहीतरी एरर येत आहे. बेनिफिशियरी इज नॉट रजिस्टर्ड ऑन धिस सर्व्हिस ऑन धिस पोर्टल असा काहीतरी मेसेज येतोय. बऱ्याच लोकांचा आधार OTP येत नाही आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या समस्या येत आहे. तर अशा लाभार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की जर आपण हे ॲप डाउनलोड केलं असेल आणि त्यावरती संपूर्ण रजिस्टर्ड केलं असेल आणि आपल्याला एरर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु त्याआधी एक छोटीशी सूचना आहे. जर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना या योजनेशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे, त्याला देखील सबस्क्राईब करू शकता आणि तिथे तुमचे प्रश्न विचारू शकता, जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत तर ते माझ्यापर्यंत थेट पोहोचेल. कारण यावरती बरेच प्रश्न रोज येतात आणि काही लोकांचे प्रश्न मिस होत आहेत, तर त्यामुळे तुम्ही तिथे सबस्क्राईब करू शकता. आता ज्या लाभार्थ्यांनी बेनिफिशियरी सत्यापन हे ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि त्यावरती रजिस्टर्ड केलं आहे आणि त्यांना एरर येतोय, तर अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की हे ॲप सरकारने जे आहे तर ते सर्व सेवा एकत्र करण्यासाठी हे ॲप लॉन्च केलेलं आहे. म्हणजेच तुमच्या ज्या सर्व सेवा आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या सेवा आहेत तर त्या एकत्र व्हाव्या या दृष्टिकोनातून सरकारने ॲप लॉन्च केलेलं आहे. परंतु ते ॲप नवीन असल्याकारणाने हे जे ॲप आहे सत्यापन ॲप आहे तर हे ॲप नवीन असल्याच्या कारणाने यावरती अद्याप लाभार्थ्यांचा डेटा जो आहे तर तो अपलोड करण्यात आलेला नाही. आता डेटा ॲटोमॅटिकली येईल का? तर अजिबात नाही. हा डेटा देखील कोणाच्या तरी द्वारे अपलोड केला जाणार. कारण प्रत्येक गोष्ट जरी डिजिटल असली तरी त्या डिजिटलला चालवण्यासाठी मात्र एम्प्लॉई आणि मानवाचाच उपयोग होतो. तर जी आपली टीम आहे आधार तसेच तहसील कार्यालयाची जी टीम आहे तर अशा तहसील कार्यालयाने अद्यापही तुमचा जो डेटा आहे तर तो या सर्व्हरवरती बेनिफिशियरी सर्व्हरवरती अपलोड केलेला नाही आणि त्यामुळे तुम्हाला जे आहे तर ते आत्ता बऱ्याच लोकांना एरर येत आहे. तर हे जे ॲप्लिकेशन आहे तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे खरं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे बरेच लोक प्रश्न विचारत होते की हे फेक ॲप्लिकेशन आहे का? तर नाही, हे फेक ॲप्लिकेशन नाही. परंतु सरकारद्वारे आत्ताच ते ॲप लॉन्च केला गेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपली सिस्टम कशी आहे. हळूहळू काम करणारी आपली भारत सरकार, महाराष्ट्र सरकारची सिस्टम आहे आणि त्याच अनुषंगातून आता तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते अद्याप अपलोड झालेले नसल्यामुळे तुम्हाला एरर येत आहे. बरेच फसवे यूट्यूब चॅनल मी म्हणेल जे तुम्हाला सांगत आहे की त्यावरती रजिस्टर्ड करा, हे करा, ते करा. परंतु जोपर्यंत अधिकृतरित्या याची घोषणा होत नाही, जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून तुम्हाला सांगितलं जात नाही की तुम्ही इथे रजिस्टर्ड करा, तोपर्यंत कुणीही तिथे रजिस्टर्ड करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही रजिस्टर्ड केलं तर तुम्हाला निश्चित बेनिफिशियरी इज नॉट रजिस्टर्ड ऑन धिस सर्व्हिस ऑन धिस पोर्टल असा काहीतरी एरर येईल व तुमच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न जे आहे तर ते उपस्थित होतील. त्यामुळे जे आहे तर तुम्ही त्याला इन्स्टॉल करू नका सध्याच, कारण त्याची काहीही आवश्यकता नाही. जशी गरज पडेल, जसे हयातीच्या दाखल्याची नोटीस येईल तसं आपण लगेचच, तुम्हाला माहिती आहे की आपलं चॅनल हे अधिकृत मंत्रालयाच्या माध्यमातून असेल किंवा मग अधिकृत तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जी माहिती प्राप्त होते ती सर्वात आधी आपण देत असतो. तर त्यामुळे तुम्हाला ती सर्वात आधी माहिती आपण निश्चित पोहोचवणार आहोत. त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करण्याचं कारण नाही आणि या ॲपला सध्याच इन्स्टॉल करू नका. आणि सर्वांना सूचना आहे की वारंवार मला एकाच गोष्टीसाठी फोन जे आहे तर ते प्लीज करू नका. कारण बऱ्याच लोकांनी
जवळजवळ 2300 लोकांनी मेसेजेस आणि फोन केलेले आहे की सर सत्यापन ॲपमध्ये रजिस्टर्ड होत नाही आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आता 2300 लोकांचा डेटा आमच्याकडे गोळा झालेला आहे की त्यांचे स्क्रीनशॉट त्यांनी पाठवलेले आहेत. आणि त्या अनुषंगातून आता जो आहे तर तो इमर्जन्सीमध्ये हा व्हिडिओ बनवणं आम्हाला भाग पडलेला आहे आणि त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ आता बनवत आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं असेल तर ॲपला अनइन्स्टॉल करा आणि आम्ही जेव्हा सांगू तेव्हा ते ॲप किंवा सरकार जेव्हा सांगेल तेव्हा ते ॲप इन्स्टॉल करा. तर आशा करतो की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आणि खऱ्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करू शकता, जेणेकरून येणारी जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. नमस्कार.